गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि मी आता आहे दादरच्या फुल मार्केटमध्ये। आपण पाहू शकता या फुल मार्केटमध्ये कचाकच अशी गर्दी नागरिकांनी केलेली आहे। गणेशाच्या स्वागतासाठी त्याच्या आगमनासाठी ही खरेदी सुरू आहे। फुल मार्केटमधली ही गर्दी आहे आणि गणेश भक्त आपल्या गणरायासाठी जे पूजेचं साहित्य आहे, गणरायाच्या आगमनासाठी जे जे साहित्य लागते ते साहित्य खरेदी करण्यासाठी इथे आलेले आहे। मी दादरच्या फुल मार्केटमधल्या या सुंदर अशा माळांच्या दुकानामध्ये आहे। सुंदर अशा कंठ्या ज्या आहेत ते इथे लागलेली आहे। 5 फुटापासून ते 10 फुटापर्यंतच्या गणपतीसाठीच्या कंठी इथे अवेलेबल आहेत, उपलब्ध झालेल्या आहेत। सुंदर सुंदर अशा कंठी इकडे आहेत आणि नागरिक देखील या कंठी घेण्यासाठी खरं तर जमा झालेले आहेत। ही गर्दी आपण पाहू शकतात। या दुकानात नाही तर सगळ्याच दुकानांमध्ये एक गर्दी उसळलेली आहे। काही नागरिक आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय गणरायाच्या आगमनासाठी त्यांची खरेदी सुरू आहे। हाँ, पुष्कळ खरेदी झाली आहे आता आणि स्वस्त आणि मस्त इथे सिजनेबल रेट आहे। रिजनेबल रेट आणि व्यवस्थित इथे भाव मिळत आहे। प्रत्येक माळ, कंठी माळ आणि फुलांचे हार जे सजावटीसाठी लागतात ते पूर्ण इथे आहे आणि स्वस्त दरात भेटत आहे। स्वस्त दरात त्यांना खरं तर या सगळ्या कंठी माळा मिळत आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली। ही आपण माळ पाहू शकता, सुंदर अशी कंठी माळ इथे या दुकानात उपलब्ध आहे आणि स्वस्त दरात दिली जाते असं नागरिकांचं म्हणणं आहे। काही नागरिकांचे प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेणार आहोत। खरेदीसाठी खरं तर इथे तुफान गर्दी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते। काकू देखील आहेत, कंठी घेतात। काकू खरेदी करतायत, काय सांगाल? मागच्या भावापेक्षा आत्ताचा भाव जास्त आहे का? गेल्या वेळी आम्ही आलो नव्हतो, पण आता यावेळी फर्स्ट टाइम आम्ही आलो होतो दुकानात। कशी सुरू आहे गणपतीची तयारी? हा, जोरात चालू आहे। तर जोरात अशी तयारी सध्या या सगळ्या मार्केटमध्ये सुरू आहे। नुसती कंठीच नाही तर वेगवेगळ्या आभूषणं घेण्यासाठी देखील इथे गर्दी जमा झालेली आहे। हे फेटे देखील आपण पाहू शकता, सुंदर असे छोटे छोटे फेटे गणरायासाठी इथे मार्केटमध्ये आलेले आहे आणि याची देखील खरेदी जोरदार सुरू आहे। हे मुकुट देखील गणरायासाठी तयार करण्यात आलेले आहे। आर्टिफिशियल असे मुकुट आहेत जे आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर तुफान अशी गर्दी या मार्केटमध्ये आहे। वेगवेगळ्या नवनवीन तयार केलेल्या ज्या कंठ्या आहेत, फुलांच्या माळांनी तयार केलेल्या कंठ्या आहेत, त्या कंठ्या घेण्यासाठी देखील नागरिकांनी गर्दी केलेली आहे। आर्टिफिशियल फुलांच्या माळा घेण्यासाठी देखील लोकांचा प्रभाव जो आहे तो वाढतोय। खऱ्या फुलांची देखील या मार्केटमध्ये खरे फुलांची देखील माळा या दुकानात आहे, सोबतच आर्टिफिशियल माळा आहेत। ह्या सगळ्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि आपण पाहू शकतो प्रसाद देखील इकडे आहे। ढोल जे आपण बघतोय, ढोल विकण्यासाठी देखील जे आहेत विक्रेते आहेत ते आहेत आणि हा प्रसाद देखील इथे आता वाटला म्हणजे खरेदीसाठी ठेवला गेलेला आहे। गणपतीसाठी प्रसाद जो आहे तो ठेवलेला आहे। एकूणच उत्तम असा गणेशोत्सवाच्या तयारीसाठी नागरिक गणेश भक्त जे आहेत ते तयारीसाठी इकडे आहेत आणि हे डेकोरेशनसाठी जे पडदे लागतात गणेशाच्या आगमनासाठी, हे पडद्याची खरेदी करण्यासाठी देखील नागरिक आलेली आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। एकच दिवस अवघा राहिलेला आहे आणि डेकोरेशनसाठी आता ह्या मार्केटमध्ये तुम्ही घेतायत, काय सांगाल? गणेशोत्सवासाठी सगळी तयारी सुरू आहे, कशी तयारी सुरू आहे? बहुत अच्छी तैयारी चल रही है और यहाँ पर जो जिस तरह से दुकान में सामान रखा है सभी लोगों के हिसाब से और गणपति बाबा के हिसाब से पूरा सामान रखा गया है और लोगों से बहुत अच्छे से व्यवहार किया जा रहा है और लोग भी बढ़ चढ़ के इसमें आ रहे हैं। गणपतीच्या तयारीसाठी गणेश भक्त खरंच आतुर आहेत। हे चित्र सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातच आपल्याला पाहायला मिळतंय, तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील असंच चित्र असावं आणि हे देखील आपण पाहू शकतो की वेगवेगळी जी फुलं आहेत ती या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। फुलांच्या आगमनाने गणेशाचं आगमन केलं जाणार आहे आणि त्याचीच ही सगळी लगबग जी आहे या दादरच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी मयुरी ओंबासे, दादर, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।